कशी होऊ उतराई बाळा तुझ्यामुळे मी झाले आई. खरंच आई होण्याचा आनंद मला वाटतं जगातला परमोच्च आनंदाचा क्षण असतो, हो ना? पण जेव्हा हे बाळ आईच्या पोटी विशेष जन्माला येतं, तेव्हा तिला कोणकोणत्या सगळ्या परिणामांना, चॅलेंजेसला समोर जावं लागतं, ते जाणून घेऊया आजच्या आपल्या पाहुण्या डॉक्टर प्राजक्ता कोळपकर यांच्याकडून. नमस्कार प्राजक्ता. नमस्कार. बोलूया या पॉडकास्टमध्ये तुझं मी स्वागत करते. प्राजक्ता, तुला ही आवड जी होती, ही लहानपणापासूनच होती का? नाही, आवड होती. आवडी अनेक होत्या इनफॅक्ट. आणि आयुष्यात वेगळं काहीतरी करायचं असं कळत नसताना वाटायचं. हं, पण नेमकं काय करायचं हे माहिती नव्हतं. हं. पण मला असं वाटतं कधीतरी तुमचे विचार काहीतरी योजना आखत असतं आणि तसं घडत असतं. पण हे जरी खरं असलं तरी पण एक म्हण अशी आहे, की ज्याचं जळतं त्याला कळतं. आणि थोडंसं याच भावनेतनं हे निर्माण झालं. माझं स्वतःचं बाळ गेलेलं आहे. आणि डॉक्टरनी सांगितलं, की राहिलं असतं तर ते स्पेशल. म्हणजे मी तर चंद्रपुरातली असल्यामुळे तिथल्या लोकांनी सांगितलं, की पागल रहेगा लडका. तेव्हा विशेष आणि दिव्यांग वगैरे ही सगळी विशेषणं नव्हती. आणि मी स्वतः खूप क्रिएटिव्ह असल्यामुळे मी सगळं घर रंगवून गेले होते. माझ्या कविता लिहिल्या होत्या. माझे चित्र काढले होते, की माझ्या बाळाला मी वेलकम करेन. पण तो क्षण माझ्या आयुष्यात आला नाही. आणि माझ्याच बाबतीत असं का घडलं हा प्रश्न मी हजार वेळा आपण शेवटी मग देवाला विचारत असतो ना. आणि त्याची उत्तरं फारशी काही मिळाली नाही मला. पण मला असं वाटतं, की मी असं समजून घेतलंय, की माझं बाळ कदाचित मला सांगायला आलं होतं, की "एकाच मुलाची आई कुठे होतेस, अनंत मुलांची आई हो." हं, आणि त्यातनं निर्माण झालं अर्थात ते सोपं नव्हतं. असं माझ्या मनात येणं, कारण या क्षणानंतर मी जे कोलॅप्स झाले होते, त्यातनं मी उभारी घेणं सगळ्यात मोठं चॅलेंज होतं. पण समहाऊ तो क्षण माझ्या आयुष्यात आल्यानंतर म्हणजे माझं बाळ गेल्याचा, मला रस्त्यानं फक्त विशेष मुलं दिसत गेली आणि त्यांच्या आया दिसत गेल्या. त्यामुळे आवड अशी निर्माण झाली. पण मी आवड यासाठी म्हणेल, कारण आपण छंद खूप आनंदानं जोपासत असतो. बरोबर. म्हणून मी असं म्हणते, की ही आवडच आहे माझी. मला एकही दिवस या गोष्टीचा कंटाळा येत नाही. जेव्हा की याच्यासाठी मी माझे अनेक छंद सोडलेले आहेत, ज्यात मी खूप चांगली होते. पण आज मला कुठलंही रिग्रेशन नाहीये. मुख्यतः नाटक सोडलंय मी. पण मला खूप आनंद आहे, की आपण लोकांच्या आयुष्यात रंग भरतोय. म्हणजे चित्र पण खूप चांगलं काढायचंय. तर आज असं वाटतं, की छोटासा कॅनव्हास नाहीये माझा. असा मोठा आहे आणि हवे तसा रंग भरता येत आहे. क्या बात है! मला वाटतं गेली 19 वर्ष तू प्रा फाउंडेशनचं काम करत आहेस. त्याची स्थापना तू केलेली आहेस आणि सध्या सासवड येथे हरगुडे जे गाव आहे, तिथे तू हा सगळा खटाटोप तुझा सुरू आहे. सगळी बरोबर आहे. जिद्दीने तू हे करत आहेस. पण ही सगळी जिद्द तुझी, हा सगळा खटाटोप तुझा, ज्या आयांसाठी तू हे करतीयेस, तो त्यांच्यापर्यंत पोहोचतो का? दुर्दैवानं नाही पोहोचत. हं. त्याचं कारण मला असं वाटतं आपली समाजव्यवस्था जी आहे ना, ती सोयीनं जगणारी आहे. म्हणजे बघ ना, माझ्या घरात विशेष मुलं आहे म्हणून मला त्याचं गम्य आहे, महत्त्व आहे. पण शेजारच्याला त्याच्याशी काही घेणं-देणं नाहीये. म्हणजे तुला किस्सा सांगते, की माझा एक मुलगा ज्या बिल्डिंगमध्ये राहतो, अगदी उच्चभ्रू सोसायटीत राहतो. तो सगळ्यांना शेक हँड करत असतो रोज. तो रोज एका काकांना शेक हँड करतो आणि रोज ते काका सांगतात, की मला ना हात लावलेला आवडत नाही. सुशिक्षित लोकांची ही जर कथा आहे, तर अशिक्षितांचा आणि ज्यांच्या घरात ही मुलं त्यांची फार दैना आहे. आणि आयांच्या पर्यंत का पोहोचत नाही त्याची अनेक कारणं पण आहेत. हे मूल जन्माला आलं, की हे मूल तुझ्यामुळेच आलंय, याची वाटेकरी तूच आहे, कर्मदरिद्री तूच आहे, असे शिक्के जे मारलेले असतात आणि दुर्दैवानं त्या आईनं ते एक्सेप्ट केलेले असतात. तर याच्यात त्या मुलाला सांभाळण्यात आणि लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यात तिचं उभं आयुष्य जातं. त्यामुळे त्याच्यासाठी खूप चांगलं करण्यापेक्षा बरं काहीतरी आपण करावं आणि ते माझ्याच हातनं झालं पाहिजे कारण ती माझी जबाबदारी आहे. अशा या कल्पनेत ती भ्रामक अवस्थेत जगत असते. त्यामुळे इतका चांगला विचार ना लोकांपर्यंत लोकं तिच्यापर्यंत नेत आणि तिनं एक्सेप्ट कसा करावा हा सगळ्यात मोठा प्रश्न तिला आहे. कारण छोट्या-छोट्या गोष्टींसाठी ती लढत असते. म्हणजे साधं अगं, लग्नाला जायचंय तर घरातल्या नवऱ्यानं किंवा बाकीच्या लोकांनी त्याला सांभाळावं. ही छोटीशी गरज सुद्धा जेव्हा तिची पूर्ण होत नाही, तेव्हा तिनं इतका उच्च विचार एक्सेप्ट करावा आणि त्यासाठी लढावं, हे त्या आईसाठी फार चॅलेंजिंग आहे. पण हारणाऱ्यातले नाही ना. मला असं वाटतं, की आज नाही उद्या, पण त्या आईला कळेल आणि ती आई तयार होईल. म्हणजे आता मी अनंत आया तयार झालेल्या बघते आहे.
पण रेशिओ फार त्याचा खूपच छोट्या प्रमाणात आहे. विज्ञानाच्या युगात आपण सध्या वावरतोय प्राजक्ता, असं म्हणतो की चंद्रावर तर गेलेलाच आहे माणूस. हां. मग समाजात सुद्धा विशेष मुलांसाठी तितकीच प्रगती झालेली आहे का? त्या जाणीवेबद्दल तितकी प्रगती झालेली आहे का? जाणीवेबद्दल दुर्दैवानं नाही झालेली आहे. हं. अं, आमच्या जाणीवाच संपल्या खरं तर. म्हणजे मी असं म्हणते, जेव्हा लोकं मला असं विचारतात, ही मुलं जन्माला का येतात? तर मला त्याचं काही सायंटिफिक रिझन माहिती नाही. मी माझे त्याचे तर्क लावलेले आहेत. कदाचित ते लोकांना पटणार नाही. पण एक निक्षून सांगते, की जगातली जी जाणीव संपत चाललेली आहे, तर किमान या मुलांच्या असण्यानं जाणीवा शाबूत राहतील आणि म्हणूनच देव कदाचित या मुलांची निर्मिती करत असेल. शासकीय स्तरावर बरेच डेव्हलपमेंट्स आहेत, बऱ्याच योजना आहेत, पण दुर्दैवानं त्याही लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि लोकांपर्यंत पोहोचत असेल तर लोकांना सुद्धा या मुलांसाठी काही करावंसं वाटत नाही. पुन्हा जाणीवेचा भाग आहेच. तर शासन काय करतं मला त्याच्याशी फार घेणं देणं नाहीये. पण मला असं वाटतं, की आपण असं बोट दाखवण्यापेक्षा आपण काय करतो जास्त महत्त्वाचं आहे आणि मी एक माझी फिलॉसॉफी तयार केली याच्यासाठी. म्हणजे जनरली 18 वर्षापर्यंत या मुलांना शाळा आहेत आणि 18 नंतर नाही. तर मला असं वाटतं, की सगळ्यात मोठं चॅलेंज आहे 18 नंतरचं. कारण सेक्शुअली स्ट्राँग होतात, प्युबर्टी एज असतं, अंगानं स्टबन झालेले असतात, काही करण्याची फार काही मनिशा नसते आणि आपल्याकडे व्होकेशनल कोर्सेस आहे ते अशा मुलांसाठी जे काही करू शकतात. पण माझा पुढचा प्रश्न आहे, की जी मुलं काहीच करू शकत नाही, म्हणजे उदाहरणार्थ सीपी मुलं, सेरेब्रल पाल्सी जी हलू शकत नाही, चालू शकत नाही, त्या मुलांचं पुढे काय? आणि गंमत अशी त्या मुलांचा मेंदू खूप चांगला असतो, पण शरीर नाही. म्हणजे असं मूल आपल्या घरात जन्मलं म्हणजे अगदी कोपच झालंय आपल्या आयुष्यावर असं ते चित्र आहे. मी माझ्या पालकांना नेहमी म्हणते, की आहे. कारण जे होणं होतं ते तुमच्या हातात नव्हतं. हे आहे. तर त्याचं पुढचं आयुष्य सुखकर करण्यासाठी तुम्ही काय करावं? तर त्या आईला सांगणं असं असतं, की तुझं हे मूल धडधाकट आहे असा विचार कर आणि समज की तू त्याला अमेरिकेला पाठवतेस. तुला तो दूर जातोय म्हणून वाईट वाटतंय, पण त्याचं कल्याण होतंय म्हणून तू सुखी आहेस. हं. मग असंच काहीतरी कर आणि मी जे सेंटर उभं केलेलं आहे, तर मी असं म्हणते, की ती त्यांची कम्युनिटी आहे. ते आनंदाने जगतील आणि आज आम्ही हरगुडेत मस्त आनंदाने जगतोय. माझा हट्ट होता निसर्ग म्हणजे लोकं मला म्हणतात, "इतक्या दूर गेलीस, मुलं कमी झाली माझ्याकडे कारण इतक्या दूर गेलीस." तर माझं म्हणणं असतं, "वर्षभरात तर तुम्ही एकदाही येत नाही, मग दूर जाण्याचा प्रश्न येतो कुठे? हं. अमेरिका दूरच आहे, पण एकदाच जाता ना, मग तसं हरगुडेत एकदाच यायचंय." पण निसर्गात जाण्याचा हट्ट यासाठी होता, निसर्गच असा एकमेव आहे, की जो अनकंडिशनल प्रेम करतो यांच्यावर. खरंय, खरंय. तो बदल्यात काहीच मागत नाही. खरंय, खरंय. माझ्या मुलांना मी रोज सांगते, त्या सूर्याला नमस्कार करा. तो हं. पैसे मागत नाही. तो म्हणत नाही शांत बसा. त्या मातीला नमस्कार करा, त्या झाडांना नमस्कार करा, त्या पक्ष्यांना आणि माझी मुलं सगळं करतात. वाह! हा एक विचार होता, की थँक यू नोटवर ग्रॅटिट्यूड. शहाण्या माणसाचं ग्रॅटिट्यूड संपत चाललंय आणि माझ्या मुलांना कळतच नाही. मला असं वाटतं त्यांनी ग्रॅटिट्यूड दाखवलं किंवा नाही दाखवलं फार फरक पडत नाही. पण जर रुजत असेल तर रुजवायला काय हरकत आहे. आणि पुन्हा निसर्गात जाण्याचा आणखीन एक भाव होता. अ, ज्या सीपी मुली आहेत किंवा ज्या मल्टी डिसेबिलिटीवाली मुलं आहेत, तर त्या मुलांना खूपदा सूर्य बघायला मिळत नाही, पाऊस बघायला मिळत नाही, वारं बघायला मिळत नाही. हो. आणि मला असं वाटतं त्यांचा तो हक्क आहे बघण्याचा. खरंय. त्यामुळे आज छान तारे दाखवते मी. आम्ही अंगणात झोपतोय सध्या सगळेजण. अरे वाह! आमच्याकडे फॅन नाही, आमच्याकडे कूलर नाही. तर मला मला आतून असं वाटतं, की त्यांचे जे असे छोटे-छोटे हक्क आहेत, आनंद म्हणू आपण. आनंदाचे हं. हक्क आणि ते हक्काचे आहे त्यांच्या, ते सगळं त्यांना मला द्यायचं आहे. वाह! त्यामुळे हरगुडे गाव मी एन्जॉय करते. मी, माझी मुलं. खरंय. आता हे तू मगाचपासून मुलं म्हणतीयेस. ते मुलांचं वय काय आहेत तुझ्या? मला ते हो, जरा म्हणजे जाणून. बरीचशी मुलं माझ्यापेक्षा मोठी आहेत. हं. मी मगाशी जसं म्हटलं, की 18 वर्षापर्यंत त्या मुलांना शाळा आहेत आणि या मुलांना नंतर शाळा नाही आणि सगळ्यात दुखणं होतं, की पुढे काय करायचं? म्हणून माझ्याकडे 20 ते 60 वयाची मुलं आहेत. अ, मानसिक वय तेवढंच असतं, शरीरानेच वाढलेले असतात, त्यामुळे त्यांना मुलंच म्हणते आणि 60 वर्षाचा आजोबा आहे, तरी पण मी त्याला मुलगाच म्हणते. तर ही सगळी माझी मुलं आहेत आणि जनरली असं होतं, की एका कॅटेगरीची मुलं घेतल्या जातात एका इन्स्टिट्यूशनमध्ये. हां. तर त्याचं कारण असं, की ते सर्व्हाईव्ह करायला सोपं जातं, त्यांना बरोबर. सांभाळायला सोपं जातं. बरोबर. पण मी यालाही छेद घातला होता. मला असं वाटत होतं, की ही कम्युनिटी आहे ना, ही सगळीच मुलं एक कम्युनिटी आहे. त्यामुळे हे घर आहे. माझ्या तिथे आलीस तर तुला कुठल्याही देवाचा फोटो दिसणार नाही, कुठलाही सुविचार दिसणार नाही. कारण सुविचाराने जर जग छान झालं असतं, तर मग हे सगळं करण्याची गरज नसती राहिली. आणि घरासारखं आहे. मुलांना जे वाटतं, जसं वाटतं तसं करावं.
की त्यांना नेहमी असं वाटावं की आम्ही आईबाबांच्या घरातनं मावशीच्या घरी आलेलो आहे. तर अशी ती कल्पना मांडलेली आहे. पण हे जेव्हा तुझ्याकडे येतात, तू ही जी सुरुवात केली, तर हे इतकं सोपं नाहीये, की त्यांनी तुला ॲक्सेप्ट करणं किंवा अजिबात हे. नाही. हो. तर ते कसं तुम्ही तिथे काय-काय तुम्हाला पद्धतीची कामं करावी लागतात या सगळ्यांसाठी? नाही, 2 गोष्टी वेगळ्या आहेत, की जेव्हा मी सुरू केलं. ॲक्चुअली हं. मी जसं म्हटलं, की माझं पहिलं बाळ गेलं आणि मग गार्गी जन्माला आली. हं. तर मी खूप क्रिएटिव्ह असल्यामुळे हे 2 गोष्टी लक्षात आल्या, की पुण्या-मुंबईच्या मुलांचं बालपण नाहीये. म्हणजे जन्माला आले, की डायपर घालून आणि चप्पल घालूनच जन्माला येतात असं मला वाटतं. तर तेव्हा मला वाटायचं, की मातीत खेळणं त्यांचा हक्क आहे, पावसात भिजणं त्यांचा हक्क आहे, गोष्टी ऐकणं त्यांचा हक्क आहे, जो नामशेष झालाय. आणि या कारणासाठी मी माझं प्रोफेशन सोडलं. मी कॉपीरायटर म्हणून काम करायचे. मी आकाशवाणी, दूरदर्शनला अनाउन्सर होते. नंतर मी नाटकात म्हणजे प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून काम करायचे. तर या सगळ्या कला सोडून मला असं वाटलं, की या सगळ्या कलांचा वापर मी या मुलांवर करावा. स्वार्थात ना परमार्थ गार्गीसाठी करता मी हे सेंटर सुरू केलं आणि गरज होती म्हणून मी स्पेशल मुलं घेत गेले. आणि मग स्पेशल मुलं घेता मग त्याचा वाईड अँगल होत गेला, लक्षात येत गेलं आणि मग करावा प्रवास म्हणता सुरू आला. झाला. आता या मुलांसाठी काम करण्याचे तू म्हणते, की चॅलेंज सगळे वेगळे जे आपण जाणत आहोत तुझ्याशी बोलताना. आयांसाठी तू काम करणार, त्यांचे चॅलेंजेस वेगळे आहेत. आणि आता तू हरगुडे गावात म्हणजे त्या खेड्यात गेल्यावर तिथेही आता नवीन चॅलेंजेस असतील. खूप. तर हे सगळं समीकरण तू कसं सांभाळतेस? हां. मला असं वाटतं तो एक्सेप्टन्स नावाचा प्रकार आहे ना, जो 1000% असेल, तर मग प्रॉब्लेम वाटतच नाही. म्हणजे बघ ना, मगाशी जो प्रश्न होता त्याचे अर्धवट उत्तर झालंय माझं, की मुलं कशी येत गेली. मला रस्त्यानं अशीच मुलं दिसत गेली आणि अशाच आया दिसत गेल्या. मी सांगते मी इतकी झपाटलेली होती, की मी त्या मुलांच्या मागे-मागे त्यांच्या घरी जायचे. घरच्यांना कन्व्हिन्स करायचे. लोकांना वाटायचं ही कोण बाई येते आणि आपलं काहीतरी बडबड करून जाते. असं मी कित्येक महिने, वर्ष केलं ऑलमोस्ट. आणि नंतर मग एक मुलगा आला आणि मग ती जंत्री सुरुवात तयार होत झाली. गेली. तर म्हणजे मुलं आणण्यापासूनचे चॅलेंजेस होते. मला असं वाटायचं की खूप लोकांना गरज आहे. मग लोकं माझ्याकडे धडाधड येतील. लोकांची गरज होती, पण दुर्दैवानं लोकं आपली मुलं लपवून ठेवत होती. बरोबर. आपली मुलं फोकस होऊ नये असं त्यांना कायम वाटतं. म्हणजे अगे आम्ही डान्स कॉम्पिटिशनला जातो, तर आम्हाला सांगितलं जातं, "त्याला घेऊ नका स्टेजवर. जगाला कळेल तो असा आहे." ओह! हो, चांगल्या घरी तर हे खूपच मोठं चित्र आहे. तर यांची मनं सांभाळणं हा रोजचा टास्क आणि माझ्या खुद्द सेंटरमध्ये म्हणजे टास्क नसेल असा दिवस एकही जन्माला येत नाही आणि टास्क नसेल तर कदाचित मला मळमळायला होतं, की अरे आज काहीच टास्क नाहीये. तो बायकांपासून, स्टाफपासून ते मुलांपर्यंत. म्हणजे आमची मुलं आज बरी आहेत, तर उद्या कशी असतील सांगता येत नाही. बरोबर. पहाट कशी येईल मला सांगता येत नाही. रात्र कशी जाईल मला सांगता येत नाही. असं तर रोजच होतं. पण हरगुडे गावात गेल्यावर खूप मोठा चॅलेंज असा होता, की पहिला तर माझ्या मनाचाच. कारण मला असा थोडा गिल्ट होता, की मी घर सोडून जातेय. हं. आणि आपण फार गप्पा करत असतो. म्हणजे लोकांनी केलं, की आपण सांगतो असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. पण जेव्हा स्वतःवर येतं ना, तेव्हा अनंत प्रश्न म्हणजे त्या इंगळ्या असतात आपल्याला, की कसं करायचं? तर जेव्हा मी ती जागा बघायला गेले, म्हणजे मी आत्तापर्यंत 100 जागा बघितल्या असेल आणि जेव्हा लोकांचे त्रास म्हणजे लोकांचे त्रास किती असावे, तर दर अमावास्या पौर्णिमेला काळ्या बाहुल्या टाकणे, बापरे! बाहुल्यांना टाचण्या टोचून टाकणे, अरे लिंबाला टाचण्या, मग ते वरण भात काय तो हळद-कुंकू टाकणे, बापरे! हाडं आणून टाकणे, दारूच्या बाटल्या टाकणे, डायपर्स आणून टाकणे आणि जगातल्या लोकांनी जो त्रास दिला तो वेगळाच. म्हणजे मुलं हायपर झाले, की शेजार-पाजार हायपर व्हायचा. तर हे तर रोजच म्हणजे पोलीस चौक्या झाल्या, सगळे प्रकार झाले. पण सगळ्यात मोठा चॅलेंज असतो या मुलांसाठी काम करणारा स्टाफ. हं. कारण आमच्याकडे फक्त जेवू खाऊ घालायचं नाहीये. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांच्या अंघोळी आणि अगदी सांगायचं तर डुंगणं धुवायची असतात. हे तुम्ही ₹1000 करोडो रुपये द्याल पण कोणी लोकं तयार होणार नाही. हरगुडे गावात गेल्यावर म्हणजे ती जेव्हा वास्तू पाहिली मी, तर माझ्या मिस्टरांनीच मला प्रश्न विचारला, की "खरंच तुला जमणार आहे का इकडे यायला?" कारण मी सासवडच नाव कधी ऐकलं नव्हतं, कधी गेले नव्हते. हरगुडे त्याहून माहिती नव्हतं. पण जेव्हा तुम्ही खूप कलात्मक असता किंवा काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याची जी धडपड असते ना, तर काही गोष्टी क्लिक होतात. म्हणजे बिनभिंतीची टागोरांची शाळा हे माझ्या लहानपणी माझ्या डोक्यात फिट्ट होतं. हं, हं. तर ती खऱ्या अर्थानं मी ते करतेय. वाह! चॅलेंजेस रोजचेच आहे, पण मला असं वाटतं प्रत्येक चॅलेंज मला काहीतरी शिकवून जातो. प्राजक्ता, हरगुड्याची तुझी ही बिना भिंतीची शाळा, लाखो इथले गुरु अशी छान चाललेली आहे. तिथे तुम्ही कसं-कसं, काय-काय पद्धतीने या मुलांसोबत काम करता? ओके.
बाहेरच्या जगात त्याला थेरपीज म्हणतात हो. असं म्हणूया आपण. हो. तर मी जसं मगाशी म्हटलं की त्यांचं घर आहे हक्काचं आणि घरासारखाच फील आहे सगळा. तर खूप वेगळ्या पद्धतीने या कन्सेप्ट डिझाईन केल्या आहे की सकाळ जी होती आमची तर ती भुपाळ्यांनी होते. बरं. मोठ्या आवाजात भुपाळ्या लावल्या आहेत, पहाटेची गाणी लावलेली आहेत, त्यात मुलांनी उठायचं आणि काय ब्रश बिश करायचं, सगळं ठीक आहे. त्यानंतर जो चहा असतो तो सूर्याची किरणं घेत घेत प्यायचा आहे. विटॅमिन डी बरं. अशी जी मिळत नाहीत आणि अगदी पूर्वेला तोंड असल्यामुळे छान सूर्य येतो. नाश्ता आणि चहा प्रिमायसेसमध्ये कुठेही घ्या, कुठलंही बंधन नाही. त्यानंतर आंघोळी झाल्यावर कंपल्सरी आम्ही मुलांकडनं लिखाण करून घेतो. लिखाण करण्यासाठी त्यांचं अक्षर सुधारायचं किंवा त्यांच्या काय म्हणते बौद्धिक क्षमतेत भर पडावी हा उद्देश नाही, तर मोटर स्किल हा उद्देश आहे. बरोबर. कारण त्यांचे हात जर काय म्हणतात मोबाईल राहिले नाही तर उद्या बेसिक गोष्टी करायला पण त्यांना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे त्यांनी लिहिणं, पण एखाद्याला लिहिता येत असेल तरी हातात पेन पकडून स्क्रिबल करणं. तसंच मग ड्रॉइंग आहे. खूपदा असं वाटतं लोकांना की मुलांचं चित्र छान व्हावं म्हणून केलं जात आहे. तर चित्र छान ओघानं होतंय, पण मूळ उद्देश आहे की त्यांच्या हातांचे मोटर स्किल्स व्हायला पाहिजे. मी या कारणांसाठी मी खूप रॉ फॉर्म मधून जाते. त्यामुळे ठोकळ्यांवर ठोकळे ठेवणे हे वगैरे मला तर मान्यच नाही आणि मुलंही कंटाळतात. तर माझ्या गावामध्ये सध्या भुईमुग लागतोय. तर प्रत्येक घराघरामध्ये भुईमुगाच्या शेंगा फोडल्या जातात, दाणे बाजूला करतात, मोठे दाणे, छोटे दाणे मग पोटात जातात. मी सुद्धा पोतं आणलं, मुलांना कसं फोडायचं ते शिकवलं, कारण त्याचं एक टेक्निक आहे फोडण्याचं. ते फोडताना मुलांना एक तर मजाक आवडली कारण खायला पण मिळतंय आणि त्यानंतर त्या टरफलांना त्यांनीच रंग दिले. अरे वा. म्हणजे आता असं की एका प्रक्रियेतनं अनेक प्रक्रिया तयार झाल्या. रंग दिले म्हणजे कलर कॉम्बिनेशन्स कळले. मग त्या कलर कॉम्बिनेशन्स मधून काउंटिंग पण आलं की 10 भुईमुगाच्या टरफलं बाजूला करा, हां. मग पिवळे आणि हिरवे करा. बरं. तर या एका छोट्याशा घटनेनं एंगेजमेंट किती वाढली बघ. खरं. मग त्याचे पिस्ता शेल आहे किंवा कागदांचे कपटे कट करायचे आणि मग त्याचे शेप्स तयार करायचे. त्याच्याही पलीकडे मी जसं म्हटलं की माझ्या अवतीभोवती ओढे आहेत, ओढ्यात न्यायचं, दगडं गोळा करायचे, त्याला रंग मारायचे, त्याच्यातनं काहीतरी डिझाईन तयार करायचं. तर अशा अनंत गोष्टी मी निसर्गात या मुलांसाठी करत असते. पानं फुलं आहेत, माझ्याकडे खूप झाडं आहेत, आम्ही मुलांसाठी शेती लावली. मागच्या वर्षी मी वांगी, टोमॅटो, फ्लावर, मिरच्या हे सगळं केलं. त्यामुळे रोज झाडांना पाणी घालणं, म्हणजे मी त्यांना गोष्ट सांगते की आपल्याला कशी भूक लागते ना, हां. पण आपण बोलतो, त्यांना बोलता येत नाही, पण त्यांनाही भूक लागते. मग हे रुटीन आहे की मग नाश्ता झाला की मुलांनी झाडांना पाणी घालायचं, वाळलेला कचरा, पानांचा कचरा गोळा करायचा, कारण मी कंपोस्ट खत करतोय. बरं. आमच्याकडे कुठेच प्लास्टिक वापरल्या जात नाही. अरे वा. त्यामुळे जेवण जे काही आहे ते आणि ही सगळी पानं फुलं जी काही ते गोळा केलं जातं. त्यामुळे तर रुटीन बसलंय मुलांचं की गोळा करायचं आणि तिथेच टाकायचं. त्यामुळे खरंच निसर्गाच्या बिनभिंतीच्या शाळेतलं शिक्षण पूर्ण देते. म्हणजे अशा अनंत थेरपीज तिथे वापरल्या जातात. मगाशी मी जसं म्हटलं की माझ्या अनंत कलागुणांचा मला जो फायदा होतोय तो इथे होतोय. मी अभिनय शिकवू शकते, मी त्यांच्यापुढे नाचू शकते, हावभाव करून. तर या अनंत गोष्टींचा आम्हाला फायदा झालेला आहे. आमची काही मुलं उत्तम गातात. माझा एक मुलगा प्रोफेशनल सिंगर आहे. अरे वा. तर त्याला तू सहज म्हटलं ना गातोस का, तो सांगतो मी प्रोफेशनल सिंगर आहे, मी कुठेही गात नाही. आह. पण हे किती छान किती ऍटिट्यूड, गोड. नॉर्मल माणसासारखं जगता येतंय त्याला. हां. माझ्याकडे एक मुलगी उत्तम डान्स करते, तर तिला आता माझ्याच लेकीची पर्सनल ट्युशन सुरू केलेली आहे. माझ्याकडे एक मुलगी इतकं चांगलं नॉलेज आहे की तिला मला केबीसीत न्यायचंय. अरे वा. हा, म्हणजे यांच्यातले जे गुण आहेत, तर मला असं लक्षात आलं की मी तिथे 24 तास राहिल्याने मला यांच्यातले सुप्त गुण सुद्धा कळले. कारण बघ ना, आधी कसं व्हायचं, मी 11ला जाणार, 8ला घरी येणार, एक ठराविक काळापुरती मी तिथे असायचे. आता मी पूर्ण 24 तास त्यांच्यासोबत आहे, म्हणजे पहाटेपासून भुपाळ्या लावण्यापासून. तर हे सगळं शेड्यूल करताना मला प्रत्येक मुल खूप छान जवळून बघता आलं, अनुभवता आलं आणि मला त्याच्या एकेका मुलासाठी मला काहीतरी करता आलं. म्हणजे जर एखाद्या मुलीला बसण्याचा प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी वेगळ्या चेअर्स आम्ही केल्या. बरं. मुलींना वॉश बेसिन म्हणजे चढता येत नाही तशा मुलांसाठी मी वॉश बेसिन्स तयार केले. आम्ही आमच्याकडे एक सेन्सरी इंटिग्रेशन रूम पण तयार केला, जे बहुतेक महाराष्ट्रातलं पहिलं असेल. ही केरलियन एक थेरपी आहे. मी केरळमध्ये जाऊन आले आणि ते सगळं बघितलं. कारण जी मुलं खूप हायपर आहेत, म्हणजे ऑटिस्टिक मुलांचा प्रश्न असा असतो की त्यांना त्यांच्याच विश्वात असतात आणि त्यांच्यातले चेंजेस हे खूप स्लो आहेत. माझ्याकडे एक मुलगा आहे, तो 365 दिवस 365 टी शर्ट्स फाडतो. त्याची एनर्जी लेवल इतकी जास्ती आहे की ती बाहेर पडत असते. तो म्हणजे असं दातात घ्यायचं आणि इथे पूर्ण फाडलेलं असायचं. माझ्याकडे एक मुलगी आहे, ती हिरवा चुडा पाहिला की अटॅक करते. अरे बापरे. गेले कित्येक वर्ष आई कुठल्या लग्नाला, डोहाळ्या जेवणाला, बारशाला कुठेच गेली नाहीये.
तर मला अशी काही मुलं क्लिक होत होती की अरे यांचं पुढे काय, बरोबर. तर हे माझ्या डोक्यात होतं आणि मग ही 5 सेन्सरी इंटिग्रेशन रूम आम्ही तयार केलेली आहे. तिथे 5 सेन्सेसवर काम होतं. सांगायला मला गंमत वाटते अशी की आपला गवती चहा जो आहे त्याचं पेटंट अमेरिकेनं घेतलेलं आहे आणि आपल्या ब्रेनवर गवती चहा इफेक्ट करतो. बर. मग तो इसेस पण आम्ही सगळी ती रूम तयार केली आहे जिथे त्या मुलाला हार्म होणार नाही. तिथे म्युझिक पण आहे, तिथे एरोमा पण आहे, तिथे काही लाईट इफेक्ट्स आहे, तिथे काही मोटर स्किल्स आहे. अशा सगळ्या याच्यातनं मुलगा सगळ्या गोष्टी शिकू शकतो आणि हळूहळू त्याचा हायपरनेस कमी होतो. तर त्याच्यावर आमचं आत्ता काम सुरू आहे. हे दिवसभर चालू असतं. दिवसभर तुला माहिती असेल की आम्ही दरवर्षी पणत्या म्हणजे प्रा फाउंडेशनच्या पणत्या फार हिट आहेत. दिवाळी जोरात असते. येस. तर आम्ही 2 वर्ष म्हणजे 2 लाख पणत्या आम्ही रंगवतो. बापरे. तर पणत्या रंगवणे आणि त्यातनं पैसा मिळवणे हे नाही तर मला एक गणित असं कळलं की रंगांमध्ये मुलं खूप रमतात. आणि माझी स्वतःची एक फिलॉसॉफी आहे की ज्यांना रंगांची भाषा कळते त्यांना जगण्याचे रंग कळतात आणि निसर्गात आम्हाला खूप रंग बघायला मिळतात. तर या सगळ्या ज्या तथाकथित थेरपीज आहेत त्या मी माझ्या अशा नॅचरल वेनं तयार करत असते आणि त्याचे उत्तम रिझल्ट आम्हाला मिळालेले आहेत. आमच्या मुलांमधले चेंजेस आहेत तर ते उत्तम आहे. आम्ही दर महिन्याचा रिपोर्ट पालकांना पाठवतो. वैद्यकीय पण सायकोलॉजिकल पण त्यांच्यात काय फरक झाले आणि सोशली कसे ते तयार होत आहेत. कारण प्रा फाउंडेशन मुळात 4 पिलर थेरपीवर काम करतं. सोशल आहे, इकॉनॉमिकल आहे, फिजिकल आहे आणि ऑक्युपेशनल आहे. तर या 4 पिलर थेरपीवर आम्ही काम करतो. काही मुलं कदाचित कमवू शकतील, काही मुलांना सोशल सेन्स वाढवायचं आहे, कोणाला इकॉनॉमिक वाढवायचं, कोणाला फिजिकल वाढवायचं आहे. तर अशा सगळ्या प्रकारची मुलं असल्यामुळे सगळ्यांच्या वाट्याला सगळं जातं. तर असे थेरपीचे विविध प्रकार आमच्या या नेचर बेस्ड थेरपीमध्ये कन्वर्ट झालेले आहे. प्राजक्ता, आता आपण हे सगळं बोलत आहोत ह्याच्यामध्ये अजून एक मुद्दा असा येतो की वयात येणं. आता तुझी मुलं तर तू म्हणतीस 20 पासनं 70 पर्यंत सगळी वयातच ऑलरेडी आलेली. वयात आलेलेच तुझ्याकडे सगळे. तर त्याचे काय काय प्रॉब्लेम्स येतात आणि ते कसे तुम्ही कव्हर करता? हा खरं तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे हा, प्रॉब्लेम आहे हा. आधी किस्से सांगते मग त्याच्यावरचा उपाय सांगते. माझ्याकडे एक मुलगा होता वयात आला कारण ही ना लोक म्हणतात बाकी काही कळत नाही, हे कसं कळतं ना, पण ऍक्च्युली हे शरीर सांगत असतं आणि त्या शरीराला खतपाणी घालतं आपला टीव्ही आणि मग सगळंच जे काही मीडिया आहे. तर माझ्याकडे एक मुलगा होता, तो आईला नेहमी असं म्हणायचा की माझं लग्न करून दे. माझी बायको आणि मी पलंगावर बसलेले असून तू काम करायचंस. तर मग बट ऑब्वियस या प्रश्नावर आई ओरडणार, बाबा ओरडणार. तो पुढे काय म्हणायचा माहितीये का, तू सगळी मजा मारून घेतली, मी नाही करायचं का ते. म्हणजे आईशी काय बोलायचं हे पण भान नाही त्याला. त्याचं पुढचं पुढे पुढे असं झालं की मग असं करू आपण दोघंच लग्न करू. तर ती आई म्हणायची की मला ना त्या क्षणी करावीशी वाटते. कळत न कळत सुद्धा असं कोणापुढे बोलला तर हे किती लागणारी गोष्ट आहे. तर मला असं वाटतं त्याच्यातला भावार्थ असा की त्याला त्याचं बाकी काही कळत नाहीये, फक्त त्याच्या त्या जाणीवा जाग्या होत आहेत. तर ते शरीर सांगतं. तर माझ्याकडे एक मुलगा आहे, तर तो एका बेकरीमध्ये कामाला होता. समाज व्यवस्था आपण जे म्हणतो ना, मुलांना चांगल्या ठिकाणी कामाला लावावं, सुजाण लोकांमध्ये, तर त्याच्यावरही थोडासा माझा नकार असा आहे. कारण एखाद्या माणसाची ती मानसिक प्रवृत्ती असेल सांभाळून घेण्याची, पण सगळ्यांचीच असेल असं नाही. मग ते कानफटा नाव पडतं आणि मग एकदा तो मोरल खचला ना की मग ती उभारी यायला खूप वेळ लागतो. तर त्या मुलाला त्या बेकरीतल्या सगळ्या मुलांनी व्हिडिओज कसे शिकवायचे हे दाखवून दिलं मोबाईलवर. त्याच्याकडे अँड्रॉइड फोन होता. तर तो दिवसभर व्हिडिओज बघायचा आणि मग त्याला त्याची गोडी वाटायला लागली. आता तो दिवसभर आम्हाला असं वाटायचं की तो गप्प झाला, वयात आलाय, शांत झालाय वगैरे वगैरे असं. आणि त्याचा फोन घ्यायचं काही मला काम पडायचं नाही. पण एक दिवस माझा फोन चालेना म्हणून मी त्याला फोन मागितला आणि मी अशी उभी होते, ती अशी थपकन खाली बसले. बघते तर पूर्ण फोन व्हिडिओजनी भरला होता. आता गंमत अशी आहे की हे मी माझ्याकडे म्हटलं माझी जबाबदारी आहे की मी आईला घरी कळवलं पाहिजे. आता त्यात गंमत अशी होती की ही जी आई होती ती सावत्र आई होती, पण ती चांगली होती खूप. तिला सांगितलं की असं असं झालंय तर आपण त्याच्यावर काहीतरी तोडगा काढूया. आता तिची पण मनसाई तशी होती, घरी सांगितलं तरी अडचण, नाही सांगितली तरी अडचण, पण सांगायला पाहिजे. तिला सांगितल्यावर आपण सुशिक्षित लोकांचे मेंदू जागेवर नसतो, आपण पटकन रिॲक्शनवर येतो. तर त्याच्या बाबांनी त्याला खूप प्रचंड मारलं. आणि माझं म्हणणं असं होतं की तुम्ही ओळख पण देऊ नका, मारू नका. त्याच्याचं सोल्युशन असं आहे की त्याचा तो अँड्रॉइड फोन काढता आला असता, ब्लॉक करता आलं असतं, ते मित्र ब्लॉक करता आले असते आणि त्याला वेगळ्या पद्धतीने समजावता आलं असतं. पण हे त्या आईवडिलांना ऐकलं नाही आणि त्याला खूप मारलं त्या दिवशी.
म्हणजे आपला सुद्धा संयम कशा पद्धतीने सुटतो बघ. आणि त्यानंतरचा काळ तो खूप रेस्टलेस होता, प्रचंड. म्हणजे त्याला त्या फेजमधनं काढणं खूप कठीण गेलं. पण माझ्याकडे, या मी एक्सेप्शनल केस सांगेल माझ्याकडे झालेला, माझ्याकडे की कन्सेप्ट मांडली की मी जी घर घर सतत सांगते बघ, तर घरात एक संकल्पना अशी आहे की भावा बहिणीचं एक नातं आहे, हो. आईचं आणि मुलाचं एक नातं आहे, बाबाचं आणि मुलाचं एक नातं आहे. तर ते नातं मी मेंटेन करते. म्हणजे आपल्या अगदी 30 वर्षाचं मुलं असेल तरी आपण गळ्यात हात घालतो, त्याची पापी पण घेतो. हा सगळा फील मी तिथे क्रिएट केलाय. म्हणजे आत्ता सुद्धा निघाले तेव्हा बाय सगळ्यांना किंवा लव्ह यू असं म्हणणे. तर मला सायकोलॉजिकली असं वाटतं की स्त्रीला पुरुषाचा आणि पुरुषाला स्त्रीचा स्पर्श हवा असतो. स्पर्शातनं सुद्धा त्यांची निम्मी भूक भागल्या जाते, न की हेच करण्याची गरज आहे. तर मी तिथे वातावरणच असं ठेवलेलं आहे की आपण सगळे घरातले मेंबर्स आहोत. कारण बघ ना, यांना गुड टच बॅड टच काय शिकवू ज्यांना कळत नाही. आज आपण नसरापूरचं उदाहरण बघतोच, अंगावर येतं. काय गुड टच, बट ती मुलगी समजदार, म्हणजे समजून शकणारी होती. पण माझ्या मुलांना तर तो गंधच नाहीये. आणि मला गुड टच बॅड टच का शिकवायचं नाहीये, कारण मला अर्धवट ज्ञान पण त्यांना द्यायचं नाहीये. इनफॅक्ट ते न सांगता वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना आपण मॅनेज करू शकतो. तर आमच्याकडे खूप छान तो प्रसंग आहे. आमच्याकडे दर सण साजरे होतात. त्याच्या मागची भूमिका पुन्हा तीच आहे की या मुलांना असं वाटू नये की आमच्या आयुष्यात काहीच नाही, कारण या मुलांना वाढदिवसाला नेल्या जात नाही, लग्नाला नेल्या जात नाही, कारण आपली शोभा होते असं पालकांना वाटत असतं. तर हे सुद्धा आमच्याकडे होतं. त्यामुळे सगळ्यात चांगली थेरपी हीच आहे की तुम्ही जे नातं तयार करता ते खूप छान असावं, छान लेवलला असावं. आणि मला असं वाटतं की माझं हक करणं किंवा पापी घेणं हा आईचा फील आपण त्यांना देत असतो. तर या सगळ्या गोष्टी आपण म्हणजे पाळतोच. कारण बघ ना, माझ्याकडे मुलींना पिरियड्स येतात. आता आपल्याकडे अशी पद्धत आणि रुजलं आहे की एका वयस्कर मुलांना किंवा शाळेत जाणाऱ्या मुलांना आपण पिरियड सांगायला लागलो, शाळेत पण सांगायला लागले. या मुलांना मला तसं काही सांगता येत नाही, कारण काय घडतंय ते त्यांना कळणार पण नाही. पण तरी हे होतं, मी याच्या गोष्टी सुद्धा सांगते त्यांना. तसंच मुलांमध्ये पण खूप चेंजेस होतात. तर हा बॅलन्स या इतक्या सोप्या पद्धतीनं मी साधलेला आहे आणि त्याचे उत्तम रिझल्ट आहे. उत्तम, छान. आता हे आपण बोलतोच आहोत, जसं भावंडांबद्दल तू म्हणालीस, तर आता ही मुलं तुझ्याकडे आहेत किंवा आई वडील आहेत, तोवर ठीक आहे. पण जेव्हा त्यांचे आई वडील या जगात नसतील आणि ती मुलं असतील, अशा कंडिशनमध्ये त्यांच्या भविष्यासाठी जी तरतूद असते, जे तर प्रत्येकाच्याच आई वडिलांचे प्रत्येकच जण आपण ज्याला म्हणतो की विल करणं आणि या मुलांसाठी काही ठेवणं किंवा ते, तर या बाबतीत काय दिसून येतं समाजामध्ये चित्र? समाजामध्ये फार शोकांतिक आहे. म्हणजे आई वडिलांना काळजी आहे, पण पुढं काय करायचं हे माहिती नाही. दुर्दैव असं आहे की आपलं हे मूल हे कचरा आहे, त्यामुळे याच्यावर आपण 2 पैसे खर्च करू नये, कारण रिटर्न्स काही नाहीये. म्हणजे आमच्याकडे चांगल्या घरातली मुलं सुद्धा, मुलांचे पालक सुद्धा रडतच येतात, आमची परिस्थिती नाहीये, अंगावर खूप सोनं असतं, आमची परिस्थिती नाहीये, याची फी आम्ही देऊ शकत नाही, रडतच येतात. तर ह्या मानसिकतेचा भाग आहे. आणि मला असं वाटतं तुमची मुलं लोकांच्या भरोश्यावर का जगतायत? कारण त्यांचा खर्च आहेच किती, मला सांग. आज हॉटेलमध्ये ते स्वतः जात नाही, कपडे 4 कपड्यांच्या वर लागत नाही, म्हणजे शिक्षण नाहीये. निम्मा खर्च त्यांचा असाच कमी झालेला आहे. तर त्यांच्या बेसिक गरजांसाठी तरी तुम्ही खर्च केला पाहिजे. आता पालकांना हा प्रश्न असतो की आमच्या नंतर काय? आणि मीही हे पटवून देते की तुमच्या नंतर तुमचं मूल तुमच्या दुसऱ्या मुलांवर अवलंबून राहू नये. कारण पुन्हा तुम्ही ती प्रोसेस पास ऑन करत आहात ना, दुःखाची प्रोसेस पास ऑन करत आहात. आणि जेव्हा ते लोढणं येतं तेव्हा मग त्यांचं ते ममत्व संपलेलं असतं, आपलेपणा संपलेला असता, मग त्यांचं खूप हिडीस वर्तणूक असतं. त्यामुळे ही मुलं दूर राहावी, त्यामुळे गोडवा राहतो. दुसरं असं, तुमची मुलांपासून तुम्ही डिटॅच व्हा. आईवडिलांना हा कॉन्फिडन्स येतो की मुलं त्यांची त्यांची जगतायत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मुलांसाठी व्हील तयार करून ठेवा. आई-वडील आपल्या धडधाकट मुलांसाठी व्हील करतात, पण या मुलांचा विचार करत नाही. तर ॲक्चुअली यांची एक ट्रस्ट फॉर्म होते, जी पर्सनल ट्रस्ट असते. आणि त्याचे कोणी नॉमिनी असेल, समजा आमच्याकडे मुलं आहे आणि त्यांना पालकांना जर हा विश्वास आहे की प्राजक्ता किंवा प्रा फाउंडेशन हे सांभाळू शकणार आहे, तर आम्ही त्याचे एक नॉमिनी मेंबर होतो. आणि त्याच्या भविष्याची, म्हणजे त्याच्या मरेपर्यंतची तजवीज त्यांनी करून ठेवलेली असते. काही बँका सपोर्ट सिस्टीम देतात, LIC पण देते. आणि मग त्याच्या थ्रू याचा सगळा उदरनिर्वाह चालतो. आम्ही प्रत्येक पालकांना सांगतो की त्यांचं पर्सनल बिल तुम्ही करून ठेवा, कारण आज तुम्ही कधी जाल हे काही सांगितलेलं नाहीये. त्यामुळे त्यांची तजवीज आणि आम्ही ती करून पण देतो. म्हणजे यासाठी तर मी खूप पाठपुरावा घेते की तुम्ही हे केलं पाहिजे. प्राजक्ता, खरंच तुझ्याशी बोलून आज खूप
खरं तर समाधान वाटतंय की हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, ह्या सगळ्या अडचणी आहेत, पण या अडचणींवर काम करणारी तुझ्यासारखी एक मुलगी आहे आणि मनापासून काम करणारी मुलगी आहे. आज तू इथे बोलूयाच्या आमच्या पॉडकास्टमध्ये आलीस आणि आमच्या सगळ्या या श्रोत्यांशी इतका सुंदर संवाद तू साधलेला आहे. त्याबद्दल बोलूयाच्या टीमतर्फे मी तुला हे छान पुस्तक देते, जे मला वाटतं सगळ्यांच्याच उपयोगाचं आहे. हक्कसोड पत्र, बक्षीस पत्र, मृत्यूपत्र हे त्या अरे वा. म्हणजे तलाठी कार्यालयाचं याच्यावरती आपण बघू शकता की हे आहे की हे पुस्तक जे आहे ह्याचं लेखन आणि संपादन केलेलं आहे श्री शेखर गायकवाड, जे IAS आहेत, निवृत्त IAS आहे, आणि डॉक्टर संजय कुंटेटकर. तर हे सुद्धा उपजिल्हाधिकारी आहेत, निवृत्त उपजिल्हाधिकारी आहेत. आणि हे पुस्तक जे आहे हे अतिशय छान, ह्याच्यामध्ये सगळे हे या रिलेटेड जे प्रॉब्लेम्स असतात आणि त्याच्यावर काय करायचं, कारण बरेचदा असं होतं ना की हे जी सरकारी कामं असतात हे नेमकी कशी वर्कआउट होतात, याच्यासाठी काय काय केलं बरोबर. पाहिजे, हे खूप मोठे प्रश्न सामान्यांच्या पुढे सुद्धा असतात. तर इथे तर विशेष मुलांचा प्रश्न आहे. तर मला वाटतं हे तुझ्याही खूप उपयोगाला पडेल. हे बोलूया टीमतर्फे तुला हे पुस्तक. थँक्यू. पुस्तकासाठी थँक्यू. आणि मला खूप छान वाटलं की पुस्तकं तुम्ही देत आहात. तसंच माझ्या मुलांनी काही केलेल्या वस्तू खूप अनंत आहेत, पण त्यातली एक छोटीशी वस्तू आम्ही सगळ्या टीमसाठी भेट म्हणून आणलेली आहे. तर हे पेन स्टँड आहे पेपर क्विलिंगचं. तर मुलांना एक गोल शिकवणे कागदाचा हा 2-3 महिन्याचा टास्क असतो आणि त्याच्यातनं त्यांना ते जमलं आणि मुलांनी असे पेन स्टँड तयार केलेले आहे. हे सगळं रॉमधनं केलेलं आहे. म्हणजे आतलं जे आहे तर ते आम्ही भंगारातनं आणलेलं आहे. एका वेपनचं प्रोटेक्टर आहे आणि हे सगळं करून असं तयार झालेलं आहे. तर ही छोटीशी भेट तुम्हा सगळ्यांसाठीच आहे. आज मी प्रातिनिधिक रूप म्हणून तुला देते आहे. क्या बात. मला हे खरंच खूप म्हणजे मी कायम जतन करून ठेवेन. माझ्याकडे माझ्यासाठी खूप प्रेशियस आहे.